देशभरात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दीपकेनं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि याच याचिकेवरून आता न्यायालयानं केंद्र सरकार आणि सोशल मीडिया एक्सला नोटीस बजावलेली आहे। याचवेळी न्यायालयानं दीपके सीजेपीचं एक्स अकाउंट पुन्हा सुरुवात करण्याची मागणी फेटाळून लावली आहे। न्यायालयाने यावेळी या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्याआधी सरकारची बाजू ऐकणं गरजेचं असल्याचं महत्त्वपूर्ण निरीक्षण देखील नोंदवलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।